नमस्कार भावांनो, मी आता एक मथुरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आता येत्या मोठ्या मैदानात म्हणजे 16 तारखेच्या 5 लाखाच्या मैदानात आपल्याला मथुर दिसेल की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर मथुरची मागची मैदानं कोणती? तर मागचा मैदान म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान, त्याआधीचा मैदान म्हणजे वडकी हिंद केसरी मैदान। दोन्ही हिंद केसरी या मानाच्या मैदानामध्ये आपल्या मथुरने बाजी मारली होती। वडकीला 1 नंबरचा मानकरी झाला होता आणि पुसेगावला 2 नंबरचा मानकरी झाला होता। पण मित्रांनो, आपला मथुर आता 3 फेरीचं मैदान देखील गाजवत आहे, वर्चस्व सिद्ध करत आहे। मुंबईमध्ये तर वर्चस्व आहे, बिंदोडचा बादशाह म्हणून मथुरला संबोधलं जातं। आता 3 फेरीला सुद्धा हा एक मथुर बादशाहच आहे। तर असो मित्रांनो, म्हणून सर्वजण आता अपेक्षा करतात की 16 तारखेचं एक मोठं मैदान आहे। तुम्हाला माहिती आहे मथुर मोठ्या मैदानात दिसतो, म्हणून मित्रांनो येत्या 16 तारखेला जे 5 लाखाचं मैदान आहे, या मैदानात आपल्याला मथुर 100% पळताना दिसणार आहे। सध्या आपला मथुर मुंबईमध्ये आहे। मागेच आताच एक मथुरचा फेरा काढला होता दबंग सोबत, आणि मित्रांनो येत्या 2-3 दिवसामध्ये मथुरचा अजून एक फेरा काढतील किंवा एक शर्यत देखील होऊ शकतो बिंदोड मैदानामध्ये। पण त्यानंतर आपला मथुर घाटावर नक्कीच दाखल होणार आहे आणि 16 तारखेच्या मैदानात 5 लाखाच्या मैदानासाठी आपला मथुर सज्ज झालेला आहे। नक्कीच खूप भारी वाटतंय। 16 तारखेला जेव्हा मथुर आपला दाखल होईल तेव्हा खूप पब्लिक असेल। तुम्ही पुसेगावला देखील बघितलं असणार, मी स्वतः देखील पुसेगावला होतो। मथुर सोबत एवढी गर्दी होती, खूप म्हणजे खूप। एवढे महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी आहेत, मथुरवर प्रेम करणारी मंडळी बघितली तर खूप भारी वाटते। असो मित्रांनो, आता आपल्याला 16 तारखेला मथुर तर दिसणार आहे। 16 तारखेसाठी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद मित्रांनो।